माणूस गेली कित्येक वर्ष आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. पण हिंसाचार, क्रोध आणि अत्याचार या सगळ्या गोष्टींमुळे तो पुन्हा पुन्हा प्राणी असल्याचंच सिद्ध होतंय. जगात फक्त एकच गोष्ट माणसाला माणूस म्हणून सिद्ध करते आणि ती म्हणजे हास्य. त्यामुळे आपण सगळ्यांनी अगदी दिलखुलास हसलं पाहिजे. चला तर मग स्वतःतलं माणूस पण टिकवण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. तर मंडळी, अहो सांगून राडा काय कोणी घालेल, पण सांगून फालतूगिरी करण्यासाठी मात्र जिगर असावं लागतं. आणि ही फालतूगिरी समोरच्यानी बसून बघावी इतक्या कन्व्हिक्शननी करण्यासाठी तर अंगात 12 हत्तींचं बळ असावं लागतं. असं बळ असलेली एकमेव जोडी आता महाराष्ट्रात आहे, जी आता तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रात्र रात्र जागून स्किट लिहिणारे, पण आयत्या वेळेस ॲडिशन घेताना अजिबात पुढचा मागचा विचार न करणारे आणि ह्या मंचावर सांगून फालतूगिरी करणारे रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर. बरेच दिवसाने आलो ना, म्हणून जरा बरं वाटलं. चला, रोज काय करतो मी, यश पदरात पडलेल्या माणसांची मुलाखत घेतो. आज पदरासकट थोबाडावर पडलेल्या राजकारणी नेत्याची मुलाखत घेणार आहे मी. सर चला, लाफ्टर मिळालं, जास्त आता फालतूगिरी करणार नाही आणि ॲडिशन पण घेणार नाही, कामाला लागतं. चला. हृदयाला चरे पडेल असं सौंदर्य सोडल्यास घरात कोणच नाहीये. गेलं कुठे? मेंदू, मतदारसंघ आणि घर. राजकारणी लोक रिकामं का सोडतात मला अजून समजलेलं नाही. अशा वेळी आपण हाक देऊन बघूया काय नशिबाला लागतं ते. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. अरे विसरलोच, सामान्य माणसांची हाक त्यांच्या कानापर्यंत जायलच कशी. अशा वेळी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ॲज अ फॅन मी लगेच काहीतरी वेगळं करतो. येऊन येऊन येणार कोण? नमस्कार मंडळी. या ठिकाणी मी सुभानराव बिनचुकले तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी तुमच्या सोबत आहे. कदाचित उद्या नसेल, पण मी परवा आहे, 15, 16, 17 पण आहे, 18, 19 पण आहे. तुम्ही कोण? मी नाही, ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. आपण जास्त फालतूगिरी न करता सर आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया. अच्छा अच्छा अच्छा. फालतूगिरी बोलू शकत नाही कारण ऑलरेडी तुम्ही राजकारणात सक्रिय आहात सर. आता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया आणि मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावंसं वाटतो. ॲज अ फॅन मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमच्या मते राजकारण म्हणजे काय? एक टोपीवाला असतो, हा, त्याच्या टोप्या माकडं घेऊन जातात. मग विहिरीतून देवी बाहेर येते. ती कुऱ्हाड टोपीवाल्याच्या हातात देते आणि सांगते, कासव सशाच्या शर्यतीत कासव जिंकला. सर अहो कशाला संबंधच नाहीये सर, सगळं निरर्थक वाटतंय. आत्ताच्या घडीला अर्थ नसलेल्या गोष्टी करणे म्हणजेच राजकारण. अरे देवा. तुमच्या पराभवाची कारण मीमांसा करूया सर. ठीक आहे, मी सुरमई करतो, तुम्ही बांगडा करा. हे काय सर? तुम्हीच बोललात ना, खारा आणि मासा करू. जोक जोक केला, जोक. सर तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो, आता बुधवार गुरुवार प्रमाणेच सोमवार मंगळवार सुद्धा हास्य जत्रा दिसणार आहे सर. वा वा, प्रमोशन करतायत. नाही सर, वॉर्निंग देतोय, त्याच्यामध्ये नवीन कलाकार सुद्धा त्यांना भेटणार आहेत सर. फोन यायला वेळ नाही लागणार सर आपल्याला असे पंच मारलात तर, त्यामुळे सावध राहा सर. सर मला अशा वेळेला तुम्हाला सांगायचं वाटतं, थोडं आपण AC कमी करूया का सर? थंडी वाजते तुम्हाला. हो, हो. 1 मिनिट. हे घ्या. सर अहो EVM आहे. हो, मतदान केंद्रावर मला कोण मतं देत नाही, म्हणून मी माझं EVM मशीन तयार केलंय. सगळीकडे माझंच नाव आहे. पंखा हातात घेऊन असलेला मी, AC हातात घेऊन असलेला मी, ट्यूबलाईट हातात घेऊन असलेला मी. कुठलं पण बटन दाबा, मत मलाच मिळतं. AC कमी करायचं, मत दाबा. सर हा. अहो पण EVM ने नेता निवडला जातो.
आत्ताच्या घडीला नेते ईव्हीएम निवडतात. अरे देवा, सर सगळं टेन्शनवालेच आहे सर. हो का? हो. चला पुढे जाऊया. प्रश्न विचारा, बटन दाबा. प्रश्न विचारायचं बटन दाबायचं सर. सर कारण मीमांसा म्हणजे सर आपण तुमच्या पराभवाची कारण शोधूया, विश्लेषण करूया, चिरफाड करूया सर. पराभवाची कसली कारण शोधायची? का? माझ्या पहिल्या निवडणुकीत जेव्हा मी हरलो तेव्हा मी खूप कष्ट केले होते. मी बॅनर छापले होते, त्याच्यावर नारे लिहिले होते. काय लिहिलं होतं सर तुम्ही? मला ऐकायचंय, बोला सर. डोंबिवली ते साकी नाका, डोंबिवली ते साकी नाका, काकी असू दे नाहीतर काका, आरवणारं कोंबड किती पण झाका, कॉक कॉक कॉक, बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. सर हे इलेक्शनचं स्लोगन होतं की तुमच्या कुक्कुटपालनाची ॲड होती सर? मला असं पण कळलेलं आहे की सर तुम्ही प्रचार गीत तयार केलं, हो. त्यामुळे समोरचा जिंकला सर. त्या दूषित आठवणीबद्दल तुम्ही मला काय सांगू शकाल सर? सर तुमचा आवाज, लय आणि सूर सोडल्यात हे सगळं चांगलं होतं सर. ओळी चांगल्या होत्या, अर्थ चांगला होता. प्रॉब्लेम कुठे झाला सर? शेवटच्या ओळीचा प्रॉब्लेम झाला. काय झालं सर? प्रकाश आला, उजेड पडला, करा तुम्ही मतदान. हा. प्रकाश चिपळूणकर जिंकला. लोकांना वाटलं त्याचा प्रचार गीत आहे, त्याचं नाव होतं ना. अरे देवा सर, पण मी तुम्हाला मनापासून सांगतो, ॲज अ फॅन तुम्हाला मी सांगतो सर, असं सारखं सारखं पडत जाऊ नका सर तुम्ही. मागच्या वेळी एवढे खोलात पडला होतात, आम्ही तुम्हाला शोधायला गेलो आणि द्वारका सापडली होती सर. एवढं जास्त बोलू नका. माझ्या प्रगतीसाठी आभाळ मोकळं आहे. अशी एखादी वाद भेटली ना आणि माचीस लागलं ना, त्या आभाळात जाल सर. आणि एवढे मोकळे वाला ना परत कोण जोडणार नाही सर तुम्हाला. तुम्ही माझा अपमान करू नका. माझ्या घरात येऊन माझे फॉलोअर काय बोलतील? फॉलोअर्स सर, एवढा जड शब्द वापरला तुम्ही सर. फेसबुकला मोजून 10 फॉलोअर्स आहेत तुमचे सर. ट्विटरवर तुम्ही एकटेच आहात सर. आणि इंस्टाग्रामचं तर तुम्ही विचारूच नका. हा सौंदर्याचा झालेला अपमान घेऊन तुम्ही तिथे अकाउंट पण काढू शकत नाही सर. हॅलो, गप्पा बस. फॉलोअर्स हा शब्द तुम्ही वापरणं म्हणजे बारदनाने स्वतःला गालीच्या म्हणण्यासारखं आहे सर. आता माझ्या इज्जतीची जास्त लादी पुसू नका. अहो काय आहे की मला कळतच नाही की एवढी चिन्ह बदलून सुद्धा माझ्या जिंकण्याची चिन्ह दिसत नाही. हो खरं आहे सर, चिन्ह बदलता आलं नाही म्हणून तुम्ही वेश बदललात सर. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होता सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. कसं काय सर? ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. ते लोकांनी ओळखलं. मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर साडी बघण्यासाठी नसते, मग ती नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो. आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. आता शेवटच्या प्रश्नांकडे येतो सर. आपल्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालं आहे सर. एक नाजूक संबंध आपल्या एकमेकांना जोडतायत सर. हा नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झाला आहे सर. या टोकाला मी, त्या टोकाला तुम्ही सर. तर अशा या शांत आणि रमणीय आणि रोमॅन्टिक वेळी मला तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो सर, की तुमच्या सततच्या हरण्याने तुमच्या पर्सनल लाईफवर काही परिणाम झाला का? सर हे शब्दामध्ये आलं ना तर आम्हाला सगळ्यांना कळेल सर. तर या ठिकाणी मला आणि माझ्या मित्राला एकच मुलगी आवडायची. अरे देवा, म्हणजे एक निशाणी आणि 2 उमेदवार. पुढे काय झालं सर? इंटरेस्टिंग आहे सर. मी तिला सांगितलं, हां. बघ बाई, हां. तुला जो उमेदवार आवडेल त्याला तू निवड. तिने त्याला निवडलं. म्हणजे तुमच्या तिकिटावर तो निवडून आला सर? हे सोडा, मग पुढे काय आलं? पुढच्या 9 महिन्यात तिची पोट निवडणूक पण लागली.
अरे देवा, बारशाचे बॅनरच दिसले मला. सर पण मला एक कळलं नाही सर, तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं सर? समाजकार्यामुळे. समाजकार्य करताय सर तुम्ही? समाजकार्य करताय सर? एवढं समाजकार्य करून सर तुम्ही हरताय सर. ठीक आहे, पण मला माहिती आहे माझ्या नशिबात कधीतरी जिंकणं आहेच. आणि हरणं? ती जंगलात असतात. काही जण वा म्हणाले, काही जण चल रे म्हणाले. मोठ्याने मला चल रेच ऐकू आलं. सर तू पण फालतूगिरीला आळा घालूया सर, कारण तुमचा कॉन्फिडन्स हिमालयावर जाऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सर. हा वाढत चाललेला कॉन्फिडन्स आहे सर. ठीक आहे, याच कॉन्फिडन्सच्या जोरावर मी आता पुढची निवडणूक लढवेन आणि त्याचे मी बॅनर सुद्धा छापायला दिलेले आहेत. काय? ज्यावर मी सई तामणकरचा फोटो दिलाय. सई तामणकरचा फोटो हो तुम्ही बॅनरवर छापलाय? हो, ती तुम्हाला ओळखते? मी तिला ओळखतो. मी बोललोय तिच्याशी. काय बोलताय सर तुम्ही? सई तामणकरशी बोललात सर? काय बोलली ती? मी नाही येणार प्रचाराला बोलली. मी बॅनरवर पण फोटो तसाच छापलाय तिचा. फोटो छापलाय आणि खाली लिहिलंय, प्रचाराला यायला न येऊ इच्छित सई तामणकर. आणि त्याच्या खाली मस्तपैकी 4 ओळी पण लिहिले. पण सर हे लोकांनी वाचलं तर काय फरक वाटेल? त्यांना कसं वाटेल ना? वाईट वाटेल ना? नाही 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 नाही, आपल्या देशात लोक बॅनरवरचा फोटो बघतात. लोक जर वाचत असती तर देश वाचला नसता. वा 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 वा. सर क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर हे वाक्य ना तुम्ही बोललात म्हणून जबरदस्त वाटलं. मी बोललो असतो ना तर बादलीवर थुकले असते अंगावर सर माझ्या. त्याच्या खाली मी 4 ओळ्या सुद्धा लिहिल्या आहेत. म्हणजे एवढं सगळं चांगलं करून तुम्ही माती खाण्याचा प्रयत्न केलेलाच आहे म्हणजे खाली. ऐका, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी. वा, सुरुवात तरी चांगली आहे, आशादायक आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी. वा, हे सगळं ग्लोबल आहे, ग्लोबल आहे, ग्लोबल आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी, छळणाऱ्या भाच्याला कुठलीच मामी नसावी. बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. क्या बात आहे यार, क्या बात. वा वा. बघितलं? याला बोलतात दाद. जबरदस्ती दाद. सर काही टोकदार वस्तू सुद्धा माझ्या हातात नाही आहे सर, नाहीतर भोसका भोसकीचे प्रयत्न तरी झाले असते. पण ठीक आहे सर, आता आपण जास्त काही बोलूया नको, फालतूगिरीला आळा घालूया सर, आणि आपण इथे मुलाखत संपूया सर. नाही नाही नाही, मुलाखत कधी संपवायची? काय सर? तुम्हाला मला मत द्यावं लागेल. तुमच्यासाठी पण योजना आहेत माझ्याकडे. नाही सर, माझ्यासाठी काही नको, माझे उपकार अहो, करा सर. पत्रकारांना मी पत्राच्या कार देणार आहे. सर याच्यावरनं कळलं तुम्ही कुठपर्यंत विचार करताय आमचा नाही सर. नाही, सर, पत्रकारासाठी नको. वेगळा पण विचार केला. थांबा, आता तुम्ही माझ्या घरात आला. नाही सर, समोर मंगळवार तर लक्षात ठेवा सर, मी एकटे नाही, मी तुम्ही आले नाही का सर? मित्रांनो, ॲज अ फॅन म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या स्किटचं लिखाण खूप भारी असतं आणि ते आजही तसंच खूप भारी होतं. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? आज तू कॅरेक्टरला लावलेला आवाज मला खूप आवडला. काहीतरी वेगळाच आवाज लागला होता आणि तो खूप छान वर्क झाला. अमेझिंग. तुम्ही जेव्हा येता तेव्हा फटाके फोडता स्टेजवरती आणि आजही फटाके मनसोक्त फुटलेले आहेत. खूप सुंदर लिहिलं होतं, खूप सुंदर सादर पण खूप छान केलं तुम्ही. मजा आली. प्रसाद? लाजवाब स्किट होतं. क्या बात. तुझ्याच तोंडी वाक्य होतं की भारतातल्या लोकांनी वाचलं तर देश वाचेल, असं काय काय असं या अर्थाचं काय ते वाक्य होतं. फार बोचरा आणि फार मार्मिक विनोद होता या स्किटमध्ये आणि तो तेवढ्याच फालतूगिरी जरी तुम्ही म्हणत असाल तरी तो अत्यंत दर्जेदार विनोद होता. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही सलाम आहे. वा वा, क्या बात. अशीच दर्जेदार फालतूगिरी करत राहा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या तारांगणातले चमकते तारे समीर आणि विशाखा यांचं.
काय कसं चौगुले बरं आहे बरं आहे, बरं. लग्न करता का माझ्याशी? अहो 15 सेकंद झाली हो स्किट सुरू होऊन. कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं, गोष्ट काय स्किटची, ह्या गोष्टी वगैरे महत्वाच्या नाही आहेत का? डायरेक्ट येऊन काय विचारताय तुम्ही लग्न करताय काय म्हणून? अहो चौगुले वय बघा आता आपलं. हा स्वतःकडे बघा, पेटत्या उदबत्ती सारखं आहे आता आपलं. स्वतःची हळूहळू पडत चाललेली राग बघत बसण्यात काय अर्थ आहे? वाह, वेळ वाह. कशाला वाया घालवायचा नाही का? बुरकन कापूर जळतो तसं होत तरी म्हणा, नाही तर मोहत तरी म्हणा. काय? कधी करताय लग्नाची बोलणी? अहो काय बोलताय तुम्ही? लग्न मी कसं करू तुमच्या बरोबर? आपली ओळख ना पाळख, ओळखत सुद्धा नाही मी तुम्हाला. अहो मी जाई. जाई अहो मी जाई झाडे. काय नाव आहे? जाई झाडे. जाई झाडे? बागेत जन्माला आला होता की काय? जाई झाडे असं कसं नाव? चौगुले हाच प्रश्न कधी प्राजक्ता माळीला विचारलाय का? हा? नाही ना झाली हिम्मत. अहो मी जाई झाडे तुमच्या समोरच्या सोसायटी मध्ये राहते. रोज सकाळी इथे पार्कात येते. तुम्ही जाओ बाई, मला जाऊ दे, मला नाही बरं करायचं बाई राहिलं नका करू लग्न, पण निदान प्रेम तर करा. अहो फोटो फ्रेम मध्ये जायचं वय आपलं, प्रेम कुठे करायला सांगताय? बरं निदान आय लव्ह यू तरी म्हणा. अरे मी काय म्हणू तुम्हाला आय लव्ह यू? मला हे कळत नाही आहे आय लव्ह यू. बरं राहिलं. अगं बाई चौगुले बुटाची लेस बघा सुटली वाटतं, बांधा बरं ती. अरे बापरे. अगं बघा गुडघ्यावर बसून प्रपोज करतो हा मला. नाही. अरे नाही हो. अहो, नाही हो. नाही. हो, काय कमाल करताय? मी तुम्हाला कशाला प्रपोज करू? का करू तुम्हाला मी प्रपोज? बरं बाई चिडू नका चौगुले. ओ चौगुले नंबर सांगा. माझा मोबाईलचा नंबर तुम्हाला कशाला हवाय? अशी आपली ओळख आहे म्हणून. आपली कुठे ओळख आहे? असं काय करता? मी ओळखते तुम्हाला चांगली. निसर्ग सोसायटी B202. रोज सकाळी जॉगिंगला पार्कात येता. काल परवाच वॉचमनने झापला तुम्हाला जास्वंदीच्या फुलावर डल्ला मारलात म्हणून, हो की नाही? निमूटपणे खाली मन घालून निघून गेलात की नाही? बायको गेली 3 वर्षापूर्वी, नाव होतं निर्मला. मुलगा सोहम तोही गेला. नाही आहे हो. नाही, म्हणजे अमेरिकेला गेला. हो तुमची मुलगी नेहा ती असते डोंबिवलीत बरोबर. हा 2 नातवंड सोन्यासारखी. सोन्यासारखी. एक अन्वय आणि एक भावे. हो आणि दर महिन्याला विजेचं बिल येतं 700 रुपये. हल्ली विजेचा दर वाढला म्हणून येतं 1200 बरोबर. बरोबर आहे. कामवाला ती कामवालीची बाई आहे ती गेले 3 दिवस आलेली नाही बरोबर. हॉलमध्ये शोकेस आहे, त्याच्या वरच्या कपाटात 3 बदक आहे काचेची बरोबर. माझ्या काखेत चामखिळे हे नाही ना माहिती तुम्हाला? तेच तर माहिती करून घ्यायचंय. अहो, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? तुम्हाला कसं माहिती आहे सगळं माझं? एवढी माहिती कशी काढलीत मला सांगा अहो बघू. आता मुलगी वयात आली म्हणजे ज्या घरात आपलं अर्ध आयुष्य काढायचंय त्या घराची माहिती नको का काढायला? स्वतःला वयात आलेली समजता तुम्ही? आता अजून काय वयात यायचं चौगुले? 70 आली आपली, आता कुठलं वय? कठीण आहे बाबा तुमचं. मी नाही लग्न करणार. जाओ तुम्ही, माझं तर काय तर राहिलं ते करू दे मला. बघा बाई हो चौगुले नुकसान तुमचंच आहे. माझं घातलं आलंय मेरा नुकसान. कुछ नहीं जाता तेरा घाटा. काय बोलताय बघा तुम्ही? नुकसान तुमचं माझं कसलं नुकसान आलंय? बघा बरं माझ्याशी लग्न केलं ना तर माझ्याकडे मजा आहे. कसली मजा आहे? लग्नानंतर कळेल तुम्हाला माझ्याकडे काय काय मजा आहे. अरे पण मला नाही करायचं लग्न. तू का माझ्या मागे पडताय तुम्ही? मला नाही करायचं लग्न. अगं माझं डोकं सुद्धा दुखायला लागलं हो आता. अगं बाई डोकं का दुखतंय? होय. अगं बाई बीपी आहे का? बीपी आहे हो हो लो थोडा. का हाय? लो बीपी आहे हो. माझं हाय जुळतंय की
आई काय हो काय झालं जरा उजवा हात माझा दुखतोय जरा काम 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 करत नाहीये अगं बाई उजवा हात दुखतो हो, का हो. माझा डावा हात दुखतो काम आई जुळतंय की आपलं म्हणजे बघा तुमच्या उजव्या हाताची कामं मी करीन माझ्या डाव्या हाताची कामं तुम्ही करा कसं मी डाव्या हाताची करायची का काम सगळी प्रेमात कधी उजवं डावं बघू नये चौगुले काय गं? बरं मला सांगा तुम्हाला डॉक्टरांनी मीठ कमी खायला सांगितलंय हो, का? काहीला सांग मलाही सांगितलंय हो, हो, हो. बरं तुम्हाला चष्म्याशिवाय वाचता येतं का? नाही येत वाचता. मलाही येत नाही चला 36 गुण जुळले मुलाला मुलगी पसंत आहे ए डग 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 वाजवा नका हो स्वतःला मुलगी म्हणू बाई हा शब्द मराठी भाषेत काय डिझाईन म्हणून आहे का नुसता तुमच्या नवऱ्यालाच फोन करतो थांब हा जा जा वर ढगात जा गेलाय तो ए, बघ येत ते जा वर जा नवरा गेला माझा आय एम सॉरी हा तुम्ही कशाला सॉरी म्हणताय तुमच्यामुळे गेला नाही नाही बघ. गेला 8 वर्ष झाली त्याला मिस यू रे रघु मिस यू अशीच आहे बरं का मी एकदम प्रॅक्टिकल हो, हो. वास्तव अशी अगदी जुळवून घेणारी आहे हो, हो, हो तेच. म्हणून सांगते ते एवढं चांगलं समोरून स्थळ सांगून आलंय बाई मी कशाला नाही म्हणू पटकन हो म्हणून टाकते मी तयार आहे अहो पण मी का करू तुमचं लग्न मगातपासून तुम्ही हे मला सांगताय माझ्या मागे आहेत का असं बोलताय मला सांगा तुम्ही का बोलताय अहो चौगुले मी सुद्धा ना अगदी सुखवस्तू कुटुंबातली बाई आहे तुम्हाला सांगते माझ्या घरी ना मुलगा सून नातवंड सगळी आहेत पण जो तो आपापल्या व्यापात आपापल्या कोशात सगळी गर्दी आहे घरात गोंगाट असतो अगदी गर्दी असून सुद्धा मी मात्र आपली एकटी आहे काय करायचं तुम्हाला सांगते आई आम्ही पिक्चरला जातोय ग बाहेरच्या हॉटेलात पार्सल सांगितलंय वेळेवर जेवून घे आणि झोप असं त्यांचं बोलणं नित्याचं झालं ना की आपण आपली जागा समजून घ्यायची चौगुले आमच्या घरात बरं का मला माझं मत कोणी विचारत नाही त्यांची मतं फक्त सांगितली जातात आपल्या मताला कुठली आली किंमत तेव्हा मीच ठरवलं आपल्या मताला आपण किंमत द्यायची म्हणजे द्यायची म्हणून तुम्हाला विचारलं कधी करायचं लग्न आणि तसंही चौगुले तुम्ही घरात एकटेच असता नाही का नाही मी एकटा नसतो तसा माझा मुलगा आहे ना अमेरिकेत असतो मुलगा हा दररोज फोन करतो मला तू दररोज मी अगदी दररोज नाही करत पण महिन्यानी करतो मला फोन तू हा हा महिन्यात महिन्यानी हा म्हणजे टचमध्ये आहे तो माझ्या सणासुदीला करतो मला फोन मला व्हिडिओ कॉल लावतो परवाच लावला होता त्याने तो माझी सून आणि माझा मुलगा हे बसले माझ्यासमोर बसले आणि माझ्याशी बोलले बरं का आणि माझा मुलगा त्याने मला विचारलं बाबा औषधं वेळेवर घ्या असं मला विचारलं त्यांनी हा करतो औषध वेळेवर घ्या सांगितलं पण गुडघ्यांना मालिश करायला आला का तो नाही ना येऊ शकला डोकं खूप दुखतंय बाबा चेपून देतो चेपायला येऊ शकतो का तो नाही ना बरं मुलगा अमेरिकेत आहे तो नाही येऊ शकत पण मुलगी ती तर डोंबिवलीला राहते ना डोंबिवली काय डेन्मार्क पेक्षा लांब झालं येते का ती बापाला विचारायला करते का फोन करते करते फोन मला करते ती फोन म्हणजे करत असेल कदाचित माझा फोनचा प्रॉब्लेम झाला आहे सध्या कॉल्स येत नाही आहेत मग फोन ती करत असणार मला फोन मला माहिती आहे ना एक दिवस पण असं गेलेलं नाही नका नका फसू चौगुले स्वतःला नका फसू इथे समोर राहते तुमच्या सोसायटीमध्ये तुमच्याकडे नेहमी बघत असते मी मुलांनी आपल्याला फोन करावा म्हणून खोटं नाटं तब्येत बिघडली अशी खोटी कारणं देता तुम्ही हो की नाही चौगुले चेहऱ्यावरचा आनंद आणि दुःख जसं पटकन समजतं ना तसा एकटेपणा सुद्धा दिसतो बरं का दिसतो
तुम्हाला सांगू का, मला ना तुम्ही बाई खूप आवडला. तुम्ही असे इतके खेळकर मस्ती करताना आणि गप्पा इतक्या सहज मारताना ते मला फार आवडलं, म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता बघा, म्हणजे तरुणपणी एखादी कॉलेजात असताना मुलगी समोर आली आणि म्हणलेली मला बाबा तू आवडतोस, तर त्या वयात कसं आपल्या अंगावर शहारा येतो की नाही. मग आता म्हातारीने विचारलं म्हणून येत नाही, असं का बरं? आणि कसं आहे, या वयात शहारा नाही हो, सहारा महत्वाचा आहे. रात्री अपरात्री खोकल्याची उबळ आली ना, तर पाठीवरून हात फिरवणारं, ग्लासभर पाणी देणारं कुणीतरी हवं का नको दोघांना. चौगुले, आपण ना आपल्याच घरात ऑड मॅन अँड आऊट झालेलो. हा, पण 2 ऑड एकत्र आले ना तर इवन होतं बरं का, लक्षात ठेवा. बघा, विचार करा. विचार करा मग सांग. याला खरंच माझं म्हणणं पटलं असेल ना तर हा पलटेल. पलट पलट पलटला. अगं बाई, काय आहे तुमचं? जा बाई. माझ्याशी लग्न कराल? विचार करून सांगते. काय बाई आहे? 15 मिनिटं माझ्या मागे होते, आता भाव खातीये. अहो वेळ द्या, अहो, असं पटकन अंगावर नका देऊ, वेळ द्या बरं, विचार करून सांगते. वा 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 वा. तुम्ही त्यांना फायनली लग्नासाठी विचारलं, हे फार बरं केलं बरं का. खरंच विचार करायला लावणारा हा ॲक्ट होता. माझ्यासुद्धा मनात हा विचार येऊन गेला की ओ माय गॉड, आपण आपल्या आईवडिलांना किती दिवसांपूर्वी फोन लावला होता किंवा किती दिवसांपूर्वी त्यांचे पाय चेपले होते. क्या बात आहे. मला वाटतं जे मुलं मुली आपल्या आईवडिलांपासून कामानिमित्त लांब राहतात त्या प्रत्येकाच्या मनात हा विचार आला असेल. सुपर्ब. सई, तुला कसा वाटला ॲक्ट? सम्या, तुला काय होतंय? आईची आठवण आली मला जरा. अरे नो प्रॉब्लेम. म्हणजे 12 वर्ष झाली ती गेली, पण असं कधी होत नाही. आय डोंट नो, समहाऊ आय एम सो सॉरी. असाच मनात घर करणारा आणि नकळत डोळे ओले करून जाणारा तुमचा ॲक्ट होता. आणि अशा फॉरवर्ड विचारांचे आजी आजोबा मला फार आवडतील. खूप काही तुम्ही या एका स्किटमधून खूप काही सांगून गेलात. मला असं वाटतं की तुम्ही या मंचाचा उपयोग अशा काही काय म्हणूया, ज्या रोजच्या गोष्टी असतात, आपल्याला माहिती असतात पण आपण त्यांना सामोरे जात नाही, अशा काही गोष्टी तुम्ही यातून मांडल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज सगळेच जण घरी गेल्यावर निमूटपणे आपापली जागा ओळखून आपल्या आईवडिलांना फोन नक्की करतील याची मला खात्री आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि खूप मजा आली. तुम्ही आला की यू लाईट द स्टेज ऑन फायर अँड दॅट्स व्हॉट यू डिड टुडे. अमेझिंग. प्रसाद, अप्रतिम विषय आणि अत्यंत उत्तमरित्या तुम्ही दोघांनी हाताळलात. आणि कॅरेक्टर्स बेरिंग तर लाजवाब. सम्या, विशाखा, तुमच्या दोघांसाठी एक उत्तम शेर. जिंदा दिल रही है जनाब, जिंदा दिल रही है जनाब, चेहरे पे ये उदासी कैसी. जिंदा दिल रही है जनाब, चेहरे पे ये उदासी कैसी. वक्त तो बीत ही रहा है, उम्र की ऐसी की तैसी. क्या बात आहे, क्या बात आहे. काय ताकद आहे तुझ्या लिखाणात आणि तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सेसमध्ये.
जबरदस्त जबरदस्त. मी उभं राहून टाळ्या वाजवू इच्छितो या क्षणी. या पर्वाचा पहिला जुजबी होऊन जाऊ देत मग असं म्हणते मी. मंडळी असंच आम्हाला हसवत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी सध्या अरुण कदम जाम खुश आहेत आणि श्याम राजपूत जाम चिडलेत आणि त्यामागचं एकच कारण आहे, अनुपमा. बघूया नेमकं काय घडलंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खानदेशचा विनोद मेहरा श्याम राजपूत, विनोदाचा महामेरू अरुण कदम आणि सगळी पात्र अगदी लिलया साकारणारी सहज सुंदर अभिनेत्री अनुपमा ताकमोगे यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आता कॉमेडीच करायची म्हणून सांगते. आज मी अरुण कदम बरोबर स्किट करणार आहे. चला पहिला पंच फुटला, सुटले. तर मुद्द्यावर येऊया. ही आमची कंपनी टोटल सिक्युरिटी सर्व्हिसेस. आम्ही कॉर्पोरेट कंपन्या, बँका आणि सोसायट्यांना सिक्युरिटी गार्ड्स पुरवतो. खरं तर आमच्या कंपनीत वेकन्सीज नसतात, पण आज नशिबाने एक जागा शिल्लक होती आणि ती जागा मला भेटलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला थँक्यू व्हेरी मच बोलायला इकडं आलेलो आहे. हे घ्या पेरा. थँक्यू. थँक्यू मॅडम, मच व्हेरी, कारण तुम्ही मला नोकरी दिलेली आहे. अहो काय करणार, द्यावीच लागली. तुम्ही आमच्या बॉसचे मेहुणे पडलात ना. तुम्हाला नसती दिली तर माझी गेली असती आ? नोकरी. अभिनंदन तुम्हाला मिळाले. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरंय खरंय, तुमचं एकदम करेक्ट आहे मॅडम. पण तो खाली आहे ना, एक माणूस जाम चिरलाय. कोण? झालं तू बोलतो मला नोकरी मिळालीच पाहिजे, हे माझा हक्क आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. मला हे वाचा असं करून मी त्याला चिरून इकडे आले. हो मॅडम, हो मॅडम. अरे तू अटॅचे करे मॅडम, हे बरोबर नाही. हा नोकरी मला मिळायला पाहिजे होती. हे कसं झालं? हे कसं झालं? वसर्या, या शो मध्ये तुला घेतला तेव्हा मी बोललो हे कसं झालं. ना वसाऱ्या, तुला नोकरी भेटली ना तर बोलतो हे कसं झालं. हा? चालत नाही. अरे तू मला खाली चिडवलं, इथे बी चिडवून राहिला का रे तू? हा. तुम्ही बाय ना बुर सटेल, कॉमेडीच्या जुनाट नट, बाय ना अर्धवट, अर्धे वेगळे शर्ट घालून आला रे तू. दलिंदर कथा ना तुला देखस रे. मी आधी मॅडमशी बोलतो मी. का मॅडम, तुम्ही आमची लेखी परीक्षा घेतली बॉ, तोंडी परीक्षा घेतली बॉ, ते काय शर्यत घेतली बॉ, उंची मोजली बॉ, आणि सिक्युरिटी वाला म्हणून तुम्ही हे बुटकं वांग घेतलं. अहो सिक्युरिटी वाल्याच्या हातातला दांडा पण मोठा असतो याच्यापेक्षा. हे बघा मिस्टर श्याम राजपूत, आम्ही आमची निवड केलेली आहे आणि आमच्याकडे काही राखीव हक्क असतात. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. असं कसं, असं कसं? अहो पण याची उंचीच भरत नाही ना. हो तुमची अट काय होती? उंची 5 फूट 4 इंच किमान. हा फक्तच किमान आहे, फूट आणि इंच सोडूनच द्या तुम्ही. अहो याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं का हो का हा कुठली उंची गाठू शकेल म्हणून? हे बघा मिस्टर श्याम राजपूत, आमच्या कंपनीत असे काही नियम असतात आणि त्यामुळे हे झालंय आणि हे असं होणार आहे. काय हेन तेन काय होणार आणि फोणार आहे? नीट स्पष्ट उत्तर द्या. 1 मिनिट. हा तुमची उंची किती आहे? 4.5 फूट. बघा. हा, मग आमच्या कंपनीत 4.5 फूट उंचवाल्यांसाठी राखीव कोटा असतो. तोंडाला येईल तर बोलताय काय तुम्ही? हा उरलेली उंची कशी भरून काढता? ए वसाऱ्या, हा माझ्या विनोदाची उंची बाकी सगळं भरून काढताय. ठीक आहे मॅडम, तुम्ही एक काम करा, आम्हाला 2-4 प्रश्न विचारा. होऊनच जाऊ द्या आता. डबाच्या डबा आणि पाणीच्या पाणी. याचं हे बघा, ये मराठी आहे. डबाच्या डबाना पाणीचं पाणी. वसाऱ्या, मच्छी का मच्छी, पाणी का पाणी, असं आहे ते. अरे वा वा वा, काय मराठी भाषेचं ज्ञान आहे यांचं. क्या बात आहे. बरं ठीक आहे, चला तुमच्या समाधानासाठी प्रश्न विचारते. दोघांनाही विचारते. हा ठीक आहे. पहिला प्रश्न अरुणजी तुम्हाला Oh, विचारते. no. शांतपणे Please, विचार please, करून please. हा उत्तर द्या.
तुम्हाला कुठे फिरायला आवडतं? पॅरिसला. वाह! क्या बात, सही जवाब. वाह, वाह. स्वप्नात तरी गेला होता का रे पॅरिसला? हा? वसरे गेलोय हा? गेलोय मी मला फक्त फिरायला आवडेल असं बोललोय ना. तेच आहे ना, ठीक आहे ना, त्यांनी पटकन उत्तर दिले, याला महत्व आहे श्याम राजपूत. बरं, बरं, बरं. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. हा. तुमचा प्रश्न, दादर वेस्ट ते पॅरिस साधारण किती किलोमीटर असतील? अहो आता हे कसं माहित असेल हो मला? अरे कमाल आहे, इंटरव्ह्यू कोण देत आहे? मी प्रश्न विचारलाय, तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. तुम्ही पटकन उत्तर द्या. ते बघा कसे पटकन उत्तर देत आहे. आता त्यांना दुसरा प्रश्न विचारते मी. हा, मला सांगा, तुम्हाला कुठल्या फिल्म्स बघायला आवडतात? इंग्लिश ओनली फॉर इंग्लिश. काय हजर जबाबी आहे. वाव. क्या बात. किती हजर जबाबी माणूस आहे बघा. आता तुमचा प्रश्न, या जगात आजवर किती इंग्लिश फिल्म्स बनल्या असतील? सांग वसरे सांग. हा, मॅडम किती डेंजर प्रश्न विचारताय तुम्ही. याचं उत्तर कसं देणार हो? सांगा कसं उत्तर देणार याचं. अरे वसाऱ्या मी 2 प्रश्न पटकन उत्तर दिले, तुला एका पण प्रश्नाचं उत्तर देणार नाही. मोठा शाना आलाय नोकरी मग. तू एवढा बचा करून राहिला ना, मग तू सांग आजपर्यंत किती इंग्लिश पिक्चर बनले? बा खूप. क्या बात आहे. व्हेरी गुड. बघा 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 कसं पटकन उत्तर दिलं त्यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला होता ना, त्याचंही ते असंच पटकन उत्तर देते. मी तोच प्रश्न त्यांना विचारते. हा, मला सांगा अरुणजी, दादर वेस्ट ते पॅरिस किती अंतर आहे? खूपच आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा त्यांचा सर्वांगीण विकास झालाय. जनरल नॉलेज आहे त्यांच्याकडे. आहे तुमच्याकडे? याचा विकास झालाय हो. याचा विकास लहानपणापासून खुंटलेला आहे अजूनपर्यंत. अहो मॅडम मॅडम, अहो मी फिजिकल टेस्ट पास केलेली आहे हो. अहो चोर आला ना तर मी अशी छाती काढून जाईन आणि झपकन पकडून घेईन त्याला. हा पकडू शकतो का? अरे मी पण तसं करू शकतो. कसं काय? चोर आला रे आला की सगळ्यात पहिला मी लपणार. मग त्या चोराला काय वाटेल, चाल इकडे कुठंच सिक्युरिटी गार्ड नाही, तो आपला असं शानामध्ये इकडे असं चालणार. मग मी खाली असा रांगत 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 जाणार ना, त्याच्या ढुंगणाला असा ढुसका मारणार. तो खाली पडला का त्याची बंदूक घेणार ना, त्याला बोलणार हँडसा ना. मी सगळे व्हिडिओ काढणार ना, व्हायरल करणार. व्हायरल झाल्या झाल्या पोलिसांपर्यंत पोहोचणार. पोलीस येणार ना, त्याला पकडणार. क्या बात आहे. याला म्हणतात हुशारी. बरोबर आहे. वॉचमनचं काम फक्त लक्ष ठेवणं आहे. पकडायला पोलीस आहेतच, नाही का? हा, एकदम करेक्ट बोललात. म्हणजे वॉचमॅनचं काम फक्त वॉच करणं बघणं, त्याला पकडायचं काम नाही. नाही तर मला कॅचमन नसतं बोललात. वा वा वा. बघा बघा त्यांचं इंग्रजीचं किती सखोल ज्ञान आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. आम्हाला असाच हुशार वॉचमन पाहिजे. अहो चोराला कळलं पण नाही पाहिजे मागून सिक्युरिटी गार्ड येतोय का उंदीर येतोय. उंदीर येतो? नाही नाही, माझ्याबद्दल तुम्ही खूपच चांगले बोलता, पण मला एक कळत नाही, तुम्ही माझी इज्जत करता का काढता? नाही नाही, असं काय कौतुकच करते मी तुमचं. तुमची स्ट्रॅटेजीचं कौतुक करते. अरे स्ट्रॅटेजी तर सॉलिड आहे आपल्याकडे. आपल्याकडे गामिनी कव्वा आहे. गामिनी कव्वा. मॅडम याला गनिमी कावा सुद्धा म्हणता येत नाही हो. ए बसारे, मला ते बोलता जरी येत नसतं तर मला साकलं करता येतं. कळलं ना? नाही पण मला पण करता येतं ना. काय? मॅडम मॅडम काय? मला एक चान्स द्या ना अजून. म्हणजे माझी लायकी सिद्ध करायला एक चान्स द्या बा. एक. अरे देवा, आता याला किती वेळेला हरवायचं. ठीक आहे, आणखीन एक परीक्षा. अरुणजी, 10 सेकंदात आगरी भाषा बोलून दाखवा. चला 10 सेकंद. रे बाला, काय फालतुगिरी चालले, कानफार फोरू का तुला? काय मी बोललो बसारे, इकडे ये, आपण जाऊया रेती बंदरावर. रेतीचा थेक गेला तिकडे बंदरावर गेल्याच्यानंतर ती सगळी रेती लोकांपर्यंत पोहोचूया. मग त्याचे पैसे भेटले तर आपण बँकेमध्ये टाकूया ना. वसारे आवडत सगळं तुला इकडे पर्यंत आलं नाही. कानफार फोरू का? क्या बात है, क्या बात है. व्हेरी गुड. आता श्याम राजपूत, तुमची टर्न. 10 सेकंदात आगरी भाषा स्टार्ट. मी धुड्याचा आहे हो. हो याला काय अर्थ आहे? असे कुठे प्रश्न असतात का? आगरी आलं काय नाही आलं काय काय फरक पडतो? मला सिक्युरिटीची नोकरी करायची आहे. हे काय होऊन राहिलं माझ्यासोबत? हे काय होऊन राहिलं? बसाऱ्या,
जेव्हा तू इकडे ऍक्टर बनायला आलास ना हा तेव्हा तुझ्या बरोबर जे जे व्हायला पाहिजे ना ते आता होत. नमस्कार मॅडम. मॅडम नमस्कार. मी मोठे साहेबांकडून आलोय. त्यांनी तुम्हाला थँक्यू सांगितलंय. त्यांच्या मेहण्याला तुम्ही नोकरी दिली ना. अरे छोटे साहेब काँग्रेस. थँक्यू का वशिलेने नोकरी दिली तुम्ही? हा असा बिंडोक ठेवा याला नोकरीवर आणि कंपनी बुडवून टाका. अहो नोकरी द्यायची नव्हती तर माझा वेळ कशाला खर्च केला हो? मग वाचायला स्किट कसं झालं असतं आपलं? कसं झालं असतं? झालंच की संपलं. ओके. मला तुझ्या बरोबर कामच करायचं नाहीये. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मला काय मारूनकडे बघितल्यानंतर असं वाटतं की असं म्हणायचं काही लोक की पेटीमध्ये जेवढे सूर असतात तर मायकल जॅक्सन जो आहे तो त्या बाहेरच्या एका सुरात गायचा, पेटीच्या बाहेरच्या, इतका वर त्याचा आवाज जायचा. अरुण कदम मला काहीसा तसाच भासतो. म्हणजे हा सूर मी खूप वेळ शोधत होतो मधल्या ब्रेकमध्ये, पण शेवटी आमिर मला म्हटलं अरे नाही तो बाहेर आहे, कॅसी बाहेर आहे, तो कीबोर्डमध्ये तो सूरच नाही. कमाल कमाल. श्याम, अनुपमा, मस्त मजा आली. तू दिसतेस पण खूप छान आज, वेगळी दिसतेस. मजा आली, खूप मजा आली. सई, मजा आली आज पण. धमाल आली. तुम्ही आलात की काहीतरी खूपच भारी घडणाऱ्याची खात्री असते आणि आजही तसं झालं. मस्त मजा आली. सुपर मंडळी, असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू सो मच.